जून 2023 मध्ये विठ्ठल घोटेकर राहणार कोळेगाव निफाड नाशिक यांनी आपल्या गावकऱ्यांसह येऊन प्रशिक्षक नानासाहेब कदम यांच्याकडून पोलीस किसान ऊस तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन केली यशस्वी ऊस शेती। पहा त्यांची यशोगाथा। मी नाना कदम आणि माझ्याकडे आता निफाड तालुक्यातील कोळगाव या गावचे श्री विठ्ठलराव आज विठ्ठल पंढरीनाथ घोटेकर हे आलेले आहेत आणि माझा पंढरपूर येथील यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ त्यांनी नर्मदा परिक्रमा चालू असताना पाहिला आणि ते आज त्यांच्या गावातील शेतकऱ्यांसह आपल्या ऊसाची सीताराम कारखान्याच्या ऊसाची माहिती घेण्यासाठी आलेले आहेत। तर बाबा तुम्ही सांगा फक्त त्याला की तुम्ही तो व्हिडिओ कुठे पाहिला? मी फेब्रुवारीच्या एंडला नर्मदा परिक्रमाला निघालेलो होतो आणि उन्हाचे दिवस असल्यामुळे उन्हाळा होता आणि दुपारी साधारण 11:30 पासून तर 2-2:30 वाजेपर्यंत मी विश्रांती घ्यायचो आणि विश्रांतीच्या काळामध्ये यूट्यूबवर शेतीची आवड असल्यामुळे वेगवेगळ्या शेतीचे आणि माझ्या शेताशी निगडीत जे पिकं आहेत त्या पिकांची माहिती मिळवण्याकरता निरनिराळे व्हिडिओ घ्यायचे। परंतु मला कदम सरांचे एक 11,000 रुपयामध्ये ऊसाचे 80 ते 90 टन ऊस निघतं म्हणून असा एक व्हिडिओ पाहायला मिळाला आणि तेव्हापासून माझ्या मनाला अशी चुरचूर लागली होती की आपण आता पंढरीला जाणार आहे आणि ते पंढरी म्हणजे त्यांचं वास्तव्य पंढरपुरात हे मलाही माहीत नव्हतं, पण सीताराम कारखान्याकडे जे चेअरमन आहे त्यांनी त्यांना मार्गदर्शनाकरता बोलवलेलं होतं आणि हे माहिती मिळाल्यामुळं मलाही त्यांच्याकडे भेटण्याची खूप इच्छा तयार झाली होती। आणि मग आता जायचं कसं तर आमची दरवर्षीप्रमाणे आमच्या गावाजवळ एक खेडेजुंगी गावामधून आणि परिसरामधून जवळ 1000 लोकांची पायवारी पंढरपूरला चालत येत असते आणि मग सीताराम कारखाना हा पंढरपूरमध्ये आहे हे मला त्या व्हिडिओमधूनच मिळालं। जवळ आहे व्हिडिओ पंढरपुरामध्ये आहे, जवळ आहे अशी माहिती मला त्या यूट्यूबमधून मिळाली। मग मी माझ्याबरोबर असणाऱ्या सहकार्याला किंवा एक रिटायर्ड शिक्षक आमचे जावईचे त्यांना मी विनंती केली की सर तुम्ही आता आधुनिक पद्धतीने शेती करा, जुन्या पद्धतीची शेती सोडून द्या। आपण एक कदम सर DYSP आणि ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करतायत, आपण त्यांची गाठ घेण्याकरता जाऊ आणि त्यांच्या पद्धतीने आपण ऊसाचं पीक किंवा आपल्या शेतीचा विकास कसा होईल याची माहिती घेण्यासाठी आम्ही आज मी नाना कदम सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आणि आज इथं माझ्याकडं कोळगाव निफाड या गावातून काही शेतकरी आले आपल्याला पंढरपूर येथे त्यांना शाश्वत शेतीचं सुवर्ण कृषी शाश्वत कृषी तंत्रज्ञान माहिती हवी म्हणून। तर त्यापैकी माझ्यासोबत आहेत आता सध्या त्र्यंबक जाधव, हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, BSc आहेत वनस्पतीशास्त्रामध्ये आणि मी गेली 17 वर्ष सर्वांना विनंती करतो आहे की पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर 100% वारकरी हा शेतकरी आहे, तर या शेतकऱ्याला शाश्वत कृषी तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी काहीतरी एक उपक्रम सुरू असावा प्रशिक्षणाचा। तर ही संकल्पना कशी वाटते, का गरजेचं आहे? कारण आज ही सगळी मंडळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले, दर्शन घेतील किंवा घेतलेलं आहे आणि त्यानंतर जर खऱ्या अर्थानं शाश्वत कृषी तंत्रज्ञान जर यांना उपलब्ध झालं तर यांच्या जीवनामध्ये काय क्रांती होईल, असं निश्चित क्रांती होईल असं मला वाटतं। तर ते योग्य आहे का हे मी आज प्रारंभ करतो। तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा आता। नमस्ते, मी त्र्यंबक तुकाराम जाधव, रिटायर झालेलो मी, BSc BPed माझं शिक्षण आहे आणि वनस्पतीशास्त्र हा माझा BScचा विषय होता। तर इथं आल्यानंतर कदम साहेबांची जी तळमळ आहे की कमी पाण्यामध्ये चांगली शेती, कमी खतामध्ये भरघोस उत्पादन कसं निघेल आणि हा तळागाळातील शेतकरी हा आर्थिक परिस्थितीतून कसा वरती येईल यासाठी त्यांची जी तळमळ आहे आणि आमचे जे सहकारी आमचे मामाच आहेत तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही रिटायर झाले, तुम्ही कशा पद्धतीने चांगली शेती करा, शास्त्रशुद्ध शेती करा, म्हणून त्या तळमळीने त्यांनी मला इथपर्यंत घेऊन आले आणि कदम साहेबांची भेट घालून दिली
खरोखर साहेबांचा हा उपक्रम जो आहे हा संपूर्ण शेतकऱ्याचं जीवनमान सुधारवणार आहे. जमिनीची पोत कशा पद्धतीने आपल्याला सुधारता येईल, निरोगी जमीन कशी करता येईल याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यातून आपण जे उत्पादन घेणार आहोत हे नैसर्गिकरित्या त्या जमिनीचा पोत वाढवून त्याचा हे जे पीक आहे हे भरघोस कसं येईल यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन आज केलेलं आहे. आणि खरोखर आम्हाला जे आम्ही पायी वारीत आल्यानंतर या ठिकाणी अगोदर इथं विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर साहेबांची जी भेट झाली ही खूप अवर्णनीय आणि माहिती खूप अमोल अशी माहिती आहे. तेव्हा हे प्रबोधन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत महाराष्ट्रातल्या कसं पोचेल यासाठी सरकारने सुद्धा काही असे कॅम्प घेऊन आणि साहेबांसारख्या माणसांना सांगून आणि याचा प्रचार प्रसार व्हावा अशी आमची विनंती आहे.